पोहोचलेली आहे. जगदीश आणि त्यांच्या समेत मागच्या सामन्याचा सामना विरवतातच मॅन ऑफ द मॅच प्रकाश. स्पीडअप करा लगेचच. चेंज द गेम खांदारे. पहिला बॉल सॉफ्ट हँडली खेळतात. मिडविकेटच्या वरून एक सिंगल. सेकंडचा कॉल केला. फिल्डर डीप मध्ये थोडे दूर आहेत पोहोचलेत. नॉस्ट्राकर याला विकेट धोक्यात होती मात्र सरते शेवटी पोहोचतात रिटर्न क्रीज मध्ये जगदीश भाग्यवंत. आणि या 2 धाब्यानं क्वार्टर फायनलच्या सामन्यात त्यांचं इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉस खाटेकरचं खातं सध्या झालंय खुलं. 2 धाब्यानं धावफलकाचा शुभारंभ सध्या संघनायक जगदीश भाग्यवंत यांच्या बॅटमधून. थांबल्या बॅकफुटवर आले. लेट कट. कबो पॉइंटला बॅकअप अवेलेबल आहे. आणखीन एक सिंगल मिळेल. धावा संख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचली ती सध्या 3 या आकड्यावरती. 3 ऑन बोर्ड. पॉवर प्ले मध्ये स्वतः संघनायक अकबरला आपण बघत आहोत गोलंदाजी करत असताना. या महत्वपूर्ण सामन्यात त्याचा रोल आता इम्पॉर्टंट आहे. 2 मॅच मध्ये लीडिंग फ्रंट ही भूमिका त्यांना फार चांगली अदा केली आहे, फार चांगली निभावली आहे. पायसाहेब प्रकाशच्या विरोधात का स्ट्रॅटेजी. ऑन साइडला आकाराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये बेधुंद बेफाम बेचूट फटकेबाजी केली होती प्रकाशनं. मात्र या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याला हवा तसा सूर सापडला नाही. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 3 धावा धावफलकावर. बॅटन पॅड मध्ये टाकलेला खोलो टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला समोर. मिडॉनला बॅकअप अवेलेबल झालं. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. 4 चेंडू अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल कामगिरी गोलंदाज अकबर कडून. संघनायक या टीमचे जे टीमला लीड करतायत आणि महत्वाची भूमिका या बक्षीसपात्र फेरीत सध्या ते साकारत असताना. चेंज द गेम खांदारी क्रिकेट संघाकरता. स्ट्रायकर एंडला जगदीश. लो फुलटॉस बॉल दिशा दिले. मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मात्र थ्रो चुकीच्या एंडला आला. त्याच कारणासह ही सिंगल धाव आता बनली गेलेली आहे. धावा संख्या 5. 5 ऑन बोर्ड. निर्णायक सामना सध्या आजच्या दिवसातील अंतिम अखेरचा ग्रुप ई मधील क्वालिफिकेशनचा. यानंतर उद्या देखील स्पर्धेचा अंतिम दिवस. कोराळेकर चषकाचा 8व्या पर्वातील फायनल डे. ते शेड्यूल देखील आम्ही जसं पहिलं सत्र संपेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचू. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. संघनायकानं प्रभावित प्रशंसनीय स्तुतिमय कामगिरी निर्णायक पहिल्या षटकामध्ये केली आहे. अवघ्या 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज अकबर शेखनं. बिग धमाका कोराळेकर चषक 8वं पर्व. 8व्या पर्वातील उद्या निर्णायक 22 डिसेंबर 2024 रविवार अर्थातच 8व्या पर्वाचा महाअंतिम दिवस. ग्रुप डी मधून पहिला सामना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी त्यांच्या विरोधात पिंक पॅन्थर कान्हारले. दुसरा सामना MS11 जय गादव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार त्यांच्या विरोधात जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले. तिसरा सामना रविराज बाचर जांभोडे त्यांच्या विरोधात जय गावजे स्पोर्ट्स डोंगरनावे. चौथा सामना बजरंगी बॉयज दहेगाव त्यांच्या विरोधात मित 11 जामगर. अशा लढती उद्या आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक टीमनं ऑन टाइम रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. फटका फसला. जजमेंट डीप मधून क्षेत्ररक्षक अकबर स्वतः संघ नायकाचं चांगलं राहिलं. बॅकअप आलं उमेश रोठेला पहिलं सुयश. तर सांघिक सफलता पहिली. चेंज द गेम खांदारे करता फलंदाज बाद. सूर्य देखील मावळतेच्या दिशेनं चाललेला आहे. पक्षी देखील हळूहळू आपल्या घरटेच्या दिशेने वाटचाल करतात. मात्र या स्पर्धेमध्ये उद्या कुठला संघ परत एकदा आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल हे सुंदर क्षणचित्रे आमचे कॅमेरामॅन काशी सर यांच्या वतीनं टिपण्यात आली. त्यांचं देखील ऑल द बेस्ट आपण देऊयात. निसर्ग संपन्न प्रदेश आपण बघत आहोत. स्ट्रायकर एंडला दीपक कट करण्याचा प्रयत्न करत होते. राऊंड ऑफ ॲक्शन. उमेश रोटेकडे चांगलं व्हेरिएशन आहे. स्पेशली समर्थ कृपा चषकामध्ये त्यांना इम्प्रेशन टाकलं होतं आणि या मॅच मध्ये देखील सध्या विथ द बॉल जशी अकबर शेखनं पहिल्या षटकात छाप सोडली तशी छाप उमेश रोठेनं देखील सोडली आहे. अवघ्या 5 धावा धावफलकावरती. क्लीन बोल्ड. योमिसा विल डेफिनेटली इट. त्रिफला उद्ध्वस्त. दांडी गुल. आणखीन एक झटका. फलंदाज बाद.
त्याचबरोबर वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. उद्या देखील ग्रुप स्टेजच्या 7 मॅचेस, त्यानंतर 2 सेमी आणि 1 फायनल असं मोठं 10 मॅचचं शेड्यूल आहे. पहिला सामना बरोबर 9 वाजता स्टार्ट होईल. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि पिंक पॅन्थर कान्हारले बरोबर 8:50 पर्यंत आपली रिपोर्टिंग हवी. ही सूचना लक्षात घ्या. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोरावळेकर चषकाचं 8व्या पर्वातील उद्या अंतिम दिवस आपल्याला एन्जॉय करता येईल. ग्रुप डीच्या लढती फक्त उद्या बाकी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान गोलंदाज उमेश रोटेचा दबदबा या मॅचमध्ये. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस दिली आहे ती दिशा. एक सिंगल धाव मिळेल बॅकवर्ड पॉइंटला. इंडिव्हिज्युअल प्रेमचं अकाउंट खुलं झालं आणि बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी आता फोडलेली आहे. स्कोर 6 या आकड्यावरती. 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या डावामध्ये मागच्या सामन्यात काय फलंदाजी केली होती प्रकाशनं, तो सध्या खेळतो स्टॅकर इनला. मिस टाइम फटका कव्हर्स मध्ये झेल आणि प्रकाशची खेळी देखील फेल. या षटकात 3 धक्के दिलेत ते गोलंदाज उमेश रोटेनं. 1 मोर विकेट डाऊन. प्रकाश बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन, बिग लॉस. तीन धक्के दिलेत गोलंदाज उमेश रोटेनं. डाव सध्या पडझडलाय, डाव सध्या डगमगलाय, डाव सध्या गडमडलाय तो बॅटिंग करणाऱ्या तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाचा. 6-3 लॉस. स्टील 1 टू गो. न्यू बॅटर सनी विथ प्रेम, दोन्ही यंगस्टर आहेत. पाहायचं कशा पद्धतीनं चौथ्या विकेटसाठी आता भागीदारी पार्टनरशिप या बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात त्यांच्या वतीनं बिल्डअप केली जाईल. 6-3 लॉस. न्यू बॅटर सनी ऑन स्ट्राईक. फुलर लेंथ अपील झाला पायचीसाठी आणि पंचांनी ते अपील स्वीकारले. फलंदाज बाद. आणखीन एक झटका. चौथं सुयश या षटकातील संपादित केलंय ते गोलंदाज उमेशनं. सनी माघारी परत आहेत. चौथा धक्का 2 षटकांच्या अंती 6 या आकड्यावरती बसलाय तिरुपती बॉयज खाटेकरला. न्यू बॅटर गिरीश सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला पोहोचत आहेत. त्यांची सोबत प्रेम देतील. 2 षटकात कंट्रोल गोलंदाजी स्पेशली उमेश रोटेने आपली छाप सोडली आहे. अवघी 1 धाव देताना 4 महत्वपूर्ण धक्के त्यांना दिलेत प्रतिस्पर्धी तिरुपती बॉयज खाटेकरला. 6-4 लॉस. क्रिकेटचा सामना सुरू आहे, मात्र स्कोरिंग लाईन जर पाहिली जसं काही फुटबॉल सामना सुरू आहे सध्याच्या घडीला अशी आपल्याला पाहायला मिळते. मँचेस्टर युनायटेड आणि त्यांच्या विरोधात बार्सिलोना असा सामना सध्या मैदानावरती सुरू आहे की काय हा आभास आता घडतोय. प्रेम न्यू बॅटर त्यांची सोबत देण्यासाठी नॉस्ट्राकनेला पोहोचलेले आहेत. गिरीश तिसरं षटक गोलंदाजीसाठी पाहिलं तर सुजेल तयार झालेले आहेत. क्लीन बोल्ड, स्विंगिंग यॉर्कर. प्रेमची यष्टी उखाडण्यात आलेली आहे. आणखीन एक झटका. 6-5 लॉस. फलंदाज बाद. बॉल. सुजलची दमदार सुरुवात. प्रेमला माघारी धारलेले न्यू बॅटर रोहन. पूर्णपणे पडझड या डावामध्ये. अतिवृष्टीनं जशी एखादी दरड कोसलावी तसा सध्या फलंदाजीचा क्रम कोसळलाय तो तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाचा. एका पाठोपाठ एक धक्के बसलेत. डाव सावरता येईना. टॉप ऑर्डर या मॅच मध्ये पूर्णपणे कोलॅप झाली आहे. 2 फ्रेश बॅटर सध्या ग्राउंडवर. स्टॅकर इनला रोहन. चॉप केला समोर कव्हरच्या डोक्यावरून. चांगला फटका. कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षकाला पोहोचण्या अगोदर बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार सुरुवात झाली आहे इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये रोहनची. हा रोमहर्षक चौकार.
10 ऑन बोर्ड. कॉन्फिडन्स स्टार्ट तर या डावाचा झालेला आहे. पहिला चौकार निर्णायक 4 षटकांमध्ये 14व्या चेंडूवरती आलेला आहे. स्टेट बॅटनं फोर्स केला लॉंग ऑफला. फिल्डर थोडे वाईड उभे आहेत. प्रयत्न त्यांचा बॉल अडवण्याचा तो यशस्वी राहिला. दुसऱ्या धाब्याचा कॉल नॉस्ट्राकरीनला. गिरीश परतलेले आहेत. तोपर्यंत 2 धाबा. बॅकअप करत असताना आपण बघत आहोत शॉट थर्डमॅनचे फिल्डर पोहोचले होते. 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती ट्यूल ऑन बोर्ड. पहिल्या डावाचे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 5 कितीपर्यंत मजल मारेल संघ तिरुपती बॉयज खाटेकर. स्टॅकर एंडला रोहन. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. लाईन इथे मिस झालेली आहे. चांगला वेग होता. गती चांगली होती गोलंदाज सुजलकडे. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर 12 धावा दाफलकरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. 4 बॉलच्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च करत असताना सुजलनं आतापर्यंत 1 विकेट कॅरी केलेली आहे. थोडं फासले केला चेंज गेम खांदारे, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हालाच रंजेस करायचं. लक्ष सुद्धा अल्पेश, अकबर, उमेश अँड ऑल टीम. तुमचा वेळ आता तुम्हालाच वाचवायचा आहे. जणू काय कॉपी पेस्ट फलंदाजी सुरू आहे. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात की काय हा प्रश्न आता उपस्थित झालाय. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 12 धावा दाफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे वाडेशी उभे आहेत. लॉंग ऑफवरून बॅकअप आलं. सेकंडचा कॉल आहे रोहनचा. नॉस्ट्राकर एंडला. गिरीश वेगानं परतलेले आहेत. अंतिम चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या षटकाची सांगता. षटक 3 संपली. करंट रन रेट या मॅचमध्ये आपण बघत आहोत सध्याच्या घडीला तो 3 षटकाची अंती 14ला 5 विकेट या पोझिशनमध्ये. आणि सध्याच्या घडीला आहे धावफलक तिरुपती बॉयज खाटेकरचं. हवं तसं मोमेंटम या धावफलकाला नाही आहे. मात्र बायचं फिनिशिंग टच कसा दिला जाईल, अंतिम षटकात कशा पद्धतीनं काउंटर अटॅक केला जाईल. गोलंदाजीसाठी जिनियन ऑलराऊंडर अल्पेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 14 षटकात ते गोलंदाजीसाठी तयार झालेले आहेत. राऊंड विकेट. स्ट्रायकर एंडला गिरीश. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा घेतली. बॉल स्कोरलेगला मार्गस्थ झाला. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं गिरीश माघारी परत आहेत. 15 वरती 6वा धक्का तिरुपती बॉयज खाटेकर क्रिकेट संघाला. बसलेले आहेत. अभि तशी सुरुवात या मॅच मध्ये एकही फलंदाजाची झाली नाही. थोडं इम्प्रेशन जरूर टाकलंय विथ द बॅट रोहननं. मात्र तो नॉस्ट्राकर एंडला. 5 चेंडूत 8चा शॉट कॅमिओ द्यायचा. ऑन स्क्रीन आपण बघत आहोत पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने सध्या परतताना पाहायला मिळतात. सुंदर कॅमेरा वर्क, क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट, नीट अँड क्लिअर टेलिकास्ट फ्रॉम 10 क्रिक लाईव्ह. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन काशी यांच्या माध्यमातून क्षणचित्रे टिपली जात आहेत. धावा 15 6 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडू जुने बाकी. न्यू बॅट्समन रोहनच्या सोबतीनं. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता तो मिळाला नाही. डॉट बॉलची सांगता सध्याच्या घडीला होत्या. धावा बनवल्या होत्या याच तिरुपती बॉयज खाटेकरनं महत्वाच्या सामन्यात. मात्र आता त्यांच्या नाकी 9 आलेले आहेत, कारण गोलंदाजी टिचून झाली आहे. गोलंदाजी वेगवान झाली आहे. चेंज द गेम खांदाऱ्याची. स्विंगिंग यॉर्कर. विकेट कीपर बीट. शॉट फाईन लेग बीट. लॉंग स्टॉपला नशिबाची साथ लाभली आहे. डावाला कलाटणी देणाऱ्या थ्रू द बाईज या निर्णायक 4 धावा. यष्टीरक्षक फसला. शॉट फारलेग फसला. लॉंग स्टॉपला 4 धावा. बाईजच्या धावा संख्या 19. चेंडू उंच हवेमध्ये. मिस टाइम फटका. कॉलिंग खुनाचं पाहावं लागेल. स्वतः गोलंदाज एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न करत होते अल्पेश. तोपर्यंत 2 धावा. तिसरीचा कॉल करत होते. मात्र तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात आता रोहनला त्याची विकेट गमवावी लागेल. 21 वरती बसतो या मॅच मध्ये. धक्का 7वा तिरुपती बॉयज खाटेकरला. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खरं तर जगदीश भाग्यवंत यांनी नवख्या खेळाडूंना घेऊन अंडर 21
च्या प्लेअरला घेऊन उभारलेला संघ आहे, ज्यांची जबरदस्त कामगिरी आज आपण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. ऑन साइडला पॉवर पॅक फटका, वाट शॉट, शांत वातावरणाला अशांत करणारा फटका फलंदाज रोशनच्या बॅटमधून. आता धाफलकावरती रोषणाई टाकली जाते, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, सिक्सर. संख्या 27, 27, स्टील 1 टू गो. अंतिम एक चेंडू बाकी पाहायचंय. 30+ टोटल उभा राहील का? संध्याकाळचं वातावरण 30 जर बनल्या तर रंचेस करत असताना दमछाक होईल. प्रयत्न सुरू होता, बाटच्या आतली कडा, बॉल पायावरती आदलला. बॅकअप गोलंदाजाचं आलं, मिळेल ती फक्त एक धाव. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज धावची धाव बाद. स्ट्रायकर एंडला तो म्हणजेच रोशन. पहिला डाव संपला, 8 गड्यांच्या मोबदल्यात 28 बनवल्या तिरुपती बाज खाटेकडनं. तर 29चं टार्गेट ग्रुप ई मधील क्वार्टर फायनल सामन्यामध्ये अकबर अँड टीम चेंज द गेम खांदारे समोर. 29 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. तिरुपती बाज खाटेकर या 29 बनवल्या जातील की त्या रोखल्या जातील. द्वितीय सत्र, क्लायमेट थोडं डब झालंय, पायचा सामना कसा असेल आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीनं वार पलटवार होतील, कशा पद्धतीनं हल्ला प्रतिहल्ला होईल, या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात सुनीलजी शेळके सरांना. जय हनुमान चषक पाटगाव या क्रीडा स्पर्धेमध्ये जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावळे हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेल्या बक्षीसपात्र फेरीमध्ये या टीमनं मजल मारलेली आहे. आयोजन समितीच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, कोरावळेकर चषकाच्या निमित्तानं जय भोले स्पोर्ट्स कोरावलेला ऑल द बेस्ट आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. गोलंदाजी या अगोदर आपण पाहिलेली आहे ती झालेली आहे खांदारे संघाच्या सगळ्या गोलंदाजांची. आता इथे बनवायचे आहेत 29. 8 धावा, 8 फलंदाज गमावलेले आपण पाहिले ते म्हणजेच खाटेकरने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहिलेली आहे. बॅटर संकेत आणि त्याच्या साथीने अल्पेश आणि संकेत असे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहिलेले आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना ज्यामध्ये बनवायचे 29. समोरच्या दिशेने फोर्स केलेला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील का? इथे बॅकअप मिळालेला आहे. क्षेत्ररक्षक सनी फार दूरवरून आले आणि 2 धावा याच दरम्यान इथे पूर्ण झालेले आपण बघितलेले आहेत. क्वालिफिकेशनचा राऊंड मैदानाच्या आतमध्ये ई ग्रुपचा आपण सगळेजण बघत आहात. या अगोदर शिवप्रेमी शिरगाव संघाने चांगली मॅच तिकडे जिंकली. सनी गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकिंग याला बॅटर संकेतला आखूड टप्प्याचा चेंडू. एस्ट्यांच्या मागे चांगलं एसटी रक्षण. अँगलिंग आउट ज्याला आपण म्हणतो बाहेरच्या दिशेने कोण क्रिएट करणारा हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो की जो वाईट ठरवलेला आहे पंच प्रवीण विशेषर अर्थात भावड्यांनी. समोर ठेवलेला चेंडू खोलवर टप्प्याचा. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्यासाठी उपस्थित आहेत. प्रोटेक्शन अवेलेबल. फील्डेड सक्सेसफुली. रिटर्न्स इट मीनवाइल 2 रन्स हॅव बीन कंप्लीटेड सक्सेसफुली. या 2 धावा इकडे आल्या आणि त्याचमुळे धावफलक पुढे गेलेले आहे. एकूण धावफलकाकडे नजर टाकली तर 5 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बनवायच्या आहेत धावा 29. याच पद्धतीने फलंदाजी करायची आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना. अनेक नवीन चेहरे, अपकमिंग टॅलेंट त्यांना संधी दिली गेलेली आहे.
जगदीशजी भाग्यवंत यांच्या वतीने इथे पूल केलेला आहे, खडे खडे पूलचा फटका, फ्रंट लेग थोडा बाजूला सारला आणि त्यानंतर चेंडूला धाडलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार. लवकर आणले असते तर इतक्याला खूप संपले असते. 11 रन्स ऑन दी बोर्ड. षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सनीचं सुरू आहे. या षटकामध्ये एक षटकार आलेला आहे. समोर ठेवलेला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ड्रायव्हिंग लेंथ आली, चेंडू स्लॉट मध्ये आला की फलंदाजाचे डोळे लगेचच वटारत असतात. फलंदाज त्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करत असतो. अतिरिक्त गती दिली गेली होती गोलंदाज सनीच्या वतीने. निर्धाव चेंडू आलेला आहे. 11 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. अजून 18 धावांची गरज आहे. मिड ऑनला सहजगत्या बीट करतायत. क्लासिकल फटका मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला इथे फलंदाज खेळतोय आणि त्याचमुळे आणखी 4 धावा धावपलकर जोडल्या जातील. हा फटका क्वालिटेटिव्ह गुणात्मक चौकार. पाच चेंडूंमध्ये मिळवलेले आहेत, त्यामुळे फलंदाजी फार चांगली राहिलेली आहे. फलंदाज बॅटर संकेतची. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू तिथूनच ड्राईव्ह करतायत. इथे चेस लागलेली आहे क्षेत्ररक्षकाची आणि याचबरोबर चेंडू कव्हर करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. याचबरोबर पहिलं षटक संपतंय, ज्यामध्ये 29 धावांच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेलेल्या आहेत 17 आणि एकही गडी इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंज द गेम खांदारे या संघाचा. चांगलं क्रिकेट खांदारे संघाने थ्रू आउट द डे खेळलेलं आहे. तितकंच चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच तिरुपती बॉईज खाटेकर या संघाच्या वतीने. खरं तर या दोन संघांमध्ये फार मोठी तफावत आहे. आपण खाटेकर संघाचा विचार केला तर जगदीश भाग्यवंत आणि या सामन्यामध्ये विशेषत्वाने गिरीश उपलब्ध झाले होते. हे दोन चेहरे जर सोडले तर बाकी सगळे खेळाडू हे अंडर 18चे आहेत. त्यामुळेच मग या सगळ्या खेळाडूंना एक चांगला स्टेज देण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे तो जगदीश यांच्या वतीने. 17 धावा धावपलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे त्याला धाडलेला आहे डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक स्फोटक फटका आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमणाला गवसणी घातलेली आहे आणि हा षटकार आलेला आहे. ही जाणवत आहे. त्याचमुळे आता कंडिशन्स थोड्या बिटर झालेल्या आहेत फलंदाजीसाठी. आणि यावेळेस काय घडलेलं आहे, नोचा इथे कॉल केला गेलेला आहे. चेंडू भरधाव वेगाने ब्लॅक स्क्रीन गाठतोय आणि याच बरोबर धावपलक आपण पाहिलं तर ते बरोबरीत येऊन सुटलेलं आहे. त्याचमुळे आणखी एका धावेची गरज आहे. ज्यांनी कोणी चेंडू परत दिला त्यांचे आभार. एका धाबेची गरज. सामना जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहेत फलंदाजी करणारा संघ. चेंज द गेम खांडपे आणि बक्षीस पात्र फेरीतील सामना. या चषकाचा आजचा दिवस क्रमांक 3 आणि तो आपल्या नावावर करण्यामध्ये यश मिळत आहे. चेंज द गेम खांदारे संघाने इथे गेम चेंज करून दाखवला आणि आजचा दिवस त्याने गाजवला. याचबरोबर बक्षीस पात्र फेरी जिंकलेली आहे खांदारे संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू निश्चितच आपण निवडणार आहोत. उमेश की ज्याने 4 फलंदाजांना बाद करत असताना फक्त 1 धाव खर्च केली. मॅन्डेटरी पॉवर